नमस्कार, HPN मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज आपण माढा लोकसभा मतदारसंघातील कटफळ या गावात आलेलो आहोत। या भागातील जनतेच्या मनात लोकसभेबद्दल काय आहे हे जाणून घेऊयात। काय नाव? मी संग्राम दुपडे। बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? चांगलं वातावरण आहे, मोदींच्या बाजूने सगळे चांगलं वातावरण आहे। बरं, कशासाठी काय? मोदींनी सगळा देशाचा चौबाजूने विकास केलेला आहे, त्यामुळे मोदींना सगळे माणसं मोदींच्याच पाठीमागे आहेत। तरी काय महत्त्वाचे विकास कामं म्हणजे काय? मोदींनी आता कुठली कामं ठेवली ती सगळ्या देशात चौबेर विकास केला आहे, रस्त्याची कामं केलीत, सगळ्यांचा विजेचा प्रश्न मिटला आहे, सगळीकडे सौर पॅनेल दिले शेतकऱ्यांना, सगळ्यांना आता लाईटीचा प्रश्न जवळजवळ कमी केला आहे। एका शेतकऱ्याला 5-5 लाख रुपयाचं सौर पॅनेल दिलं आहे। आम्हाला दिवसा लाईट भेटते आता, म्हणजे दिवस उजळला का आम्हाला दार धरायला मोकळं झालं, रात्र झाली का आम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना चांगलं झालं आहे। आता सौर पॅनेल भेटलेत सगळ्यांना। ही दुष्काळी भाग म्हणून सांगोल्याला ओळखलं जातं, काय पाण्याचं वगैरे हे झालंय का? आता निम्म्या सांगोल्यामध्ये आता नदीनं सगळ्या पाणी वाहते। पहिलं पाणी म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून या ह्या तालुक्याला पाणीच नव्हतं। आता बापू आमदार झाल्यापासून आता त्या मान नदीला पण पाणी आले, आपण बघू शकता पाणी पण मान नदीला आले। अजून राहिलेल्या योजना पूर्णतः येणार, म्हणून आता राहिलेल्या योजना जर पूर्णतः आणायच्या असतील तर पुन्हा एकदा निंबाळकर साहेबांना म्हणजे भारतीय जनता पार्टीने निवडून दिलं तर पुढच्या योजना अजून पूर्णतः दिल्या आणि त्या योजना पूर्ण होतील ना। माढ्यातून ह्या आधी शरद पवार किंवा मोहिते पाटील हे खासदार होते ह्या आधी, त्यावेळेस काय कामं वगैरे झाले होते? हे बघा, शरद पवारांना आम्ही मोठे नेत्यात म्हणून निवडून दिले, त्यांनी साधे सोयीचा सुद्धा कारखाना आणला नाहीत, त्यामुळं त्यांना आता इथून पुढं कोण जनता आता त्यांच्या भूलतापाला बळी पडणार नाही। आणि त्यांनी केला असता तर विकास दाखव, काय आणलंय बाबा, एखादी कंपनी आणली किंवा असं काय दाखव, त्यांनी पण MIDC आणली असं दाखव त्यांनी पण। नमस्कार, काय वातावरण आहे सध्या? वातावरण चांगलं आहे भाजपसाठी, एक नंबर वातावरण। बरं, कशामुळे शरद पवार असताना खासदार त्यांनी 2 TMC पाणी दुष्काळी भागात वळवलेलं तिकडं त्यांच्या बारामतीकडे। हाही खासदार भाजपच्या खासदार साहेबांनी ती पाणी माघारी आणलं, 2 TMC पाणी दुष्काळी तालुक्याचं पाणी त्यांनी वळवलेलं। त्यांनी डबल दुष्काळी तालुक्याला 2 TMC पाणी मिळवून दिलं। आता चांगला, आता सध्या कॅनल चालू आहे, त्यामुळे पाण्याची आता उन्हाळ्यात सुद्धा काय कमी नाही। इकडे प्यायला पाणी नव्हतं आधी। आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी खताला GST वगैरे लावले म्हणतात, काय की बाकीचं पण त्यांचं म्हणजे एवढ्यावर आपण लक्ष घालू शकत नाही। GST लावलाय पण बाकीचे म्हणजे दर पण वाढलेत ना पिकांना। बरं, तुमच्या सांगोला भागात काय होईल मतदान? सांगोला भागात 1 नंबर होईल भाजपसाठी, 1 नंबर। काका नमस्कार, बोलत नाही? बरं काका नमस्कार। नमस्कार, काय नाव? बलभीम बंडगर। बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे? चांगलं वातावरण, मोदी वातावरण चांगलं आहे, बरं, चांगलं आहे। कशासाठी काय विकास कामं झाले? एकाचे काम खूप झालेत, रस्त्याची कामं झाली आहेत, पाणी मंजूर केलं आहे, चांगलं आहे। मोदी चांगलं, सध्या आपल्या भागात मोदी चांगला आहे। रेशन मिळतंय, 2-2 हजार मिळतात, पेन्शन मिळते म्हाताऱ्या माणसाला, चांगलं आहे। दुष्काळी भाग म्हणून ओळखलं जातंय सांगोला। हो हो, ओळख जातं, पण आता काय नाही, आता व्हायला लागलं शिस्ती, एवढं पाणी फिरलं ना चांगलं व्हायला लागलंय। फक्त पाण्याची अडचण आहे लोकांची, दुसरी काही अडचण नाही। बरं, त्याआधी इथं शरद पवार खासदार म्हणून होते, काय कामं वगैरे झाले? काहीच काम, 1 रुपयाचं काम नाही झालं आज तक, काही काम नाही। पाणी करून मारायची बारी आली, पाणी नाही। आता सध्या निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील आहेत राष्ट्रवादीकडून। बरोबर, हां, मग कसं होईल काय? लिंबाळकर येणारच, 100% लिंबाळकर येणार, होय, हे ठरलेलं होतं, लिंबाळकर येणारच। बरं, काय विकास कामं झालेत का गेल्या 5 वर्षात? खूप कामं झालेत, खूप कामं, रस्त्याची कामं झाली, हायवे इकडे गाडी येत नव्हती, आता मोठ्या मोठ्या गाड्या यायला लागल्यात। चांगलं झालं, इकडे काही अडचण नाही एवढी। नमस्कार, बोलता की या इकडे नमस्कार, काय? नमस्कार, संतोष हांडे। बरं, सध्या लोकसभेचं काय वातावरण आहे तुमच्या भागात? आमच्या भागात कमळ। बरं, कशासाठी कमळ? आमच्या जे उर्वरित जे कामं राहिलेत ते हळूहळू मार्गी लागले, रस्त्याचं काम झाले, आमचं देवीचं मंदिर आहे फाडायला लागले। या आमच्या वैयक्तिक खासदार फंडातून निंबाळकर साहेबांनी आम्हाला 15 लाख रुपये दिलेत। बरं, आणि बऱ्यापैकी लोक तुतारी ह्या वेळेस हे करायचं म्हणतात, काय कोण म्हणते? आमच्या एरियात नाही, आमच्याकडं पाणी नाही, आमचं पाण्याचं अडचण आहे सध्या, आता आम्हाला प्यायला बी पाणी नाही। पण लिंबाळकर साहेब म्हणलेत आता 15 ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्टच्या दरम्यान जय खटापूरचा पाणी त्या राजवाडी तलावात टाकतो। एवढ्या भारताने आम्हाला आता 5 वर्ष त्यांना आम्ही सहकार्य केलं, तर आता ही 3-4 महिने आम्हाला लय नाहीत,
पाणी आले की कमळ. बरं, शेतकऱ्याच्या दराला काही भाव नाही किंवा खताला GST लावले असं एक नाराजी शेतकऱ्यांमधून असते. खत मागलं ही सगळ्यालाच माहीत आहे, खताचा दर वाढलेत, पण शेतकऱ्याला त्या मापात भाव मिळतो असं काय नाही. पण आमच्यात कधीच ऊस पिकत नव्हता. यावर्षी आमच्या गावात 400-500 एकर ऊस होता. 3,000 जाऊ नाही 2,500 जाऊ, पण प्रत्येक शेतकऱ्याकडे पैसे आले. जळीत आता पैसे जमा झालेत. त्यामुळं मोदी सरकारनं वरनं जे पाठवले आहेत ते पैसे सगळं मधलं दलाल संपवून जे डायरेक्ट येतात त्यात ते शेतकऱ्याला डायरेक्ट पैसे मिळतात. त्यामुळं इथला जे वर्ग आहे ते आनंदी आहे. आमचा पट्टा दुष्काळ आहे, पण पाणी नक्की येईल असा बापूंनी शब्द दिला आहे, लिंबाळकर साहेबांनी दिला आहे. त्यामुळे 100% पाणी आहे. बरं, ह्यावेळी कुणाला मतदान करणार? लिंबाळकर साहेब. आहे का काका? या, नमस्कार. नमस्कार. काय नाव? रघुनाथ खरात. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? वातावरण लिंबाळकराचं आहे. होय, कशासाठी? अहो त्यानं कामच तेवढी केली ती. बरं 4 कोटीची 4 तळी झाली आमच्या यात. बरं रस्त्याची कामं झाली. बरं आणखीन उर्वरित ज्याला धान्य मिळत नाही, शेरभर दाणं कोण देत नाही, ते आज मोदी जेव्हावर फुकट धान्य खाते ती. पण ती सगळीच खाते ती बी खाते ती आणि ही बी खाते ती. पण उगाच आता गॅस महाग झाला, आमकं महाग झालं, काय लोक म्हणते. या आधी शरद पवार पण इथं खासदार झाले होते, काय विकास कामं केले? काय नाही, पाणी वगैरे काय आणलं? काय नाही तसलं. त्यांच्याच भागात नेलं ना आमचं पाणी. 2 TMC पाणी आम्हाला मिळत होतं ते त्यांच्याच भागात नेलं. आम्हाला कुठलं पाणी मिळायचं ना. आता तर त्यांच्या मागे गेलं तरी आता मग तिकडेच नेणार सारं. आम्हाला काय मिळणार आहे? विकास कामं झालेत का सांगोल्यातले? होय झाले, चांगली झाली. नमस्कार. नमस्ते. काय ना? तानाजी इरकर. बरं, सध्या काय वातावरण आहे लोकसभेचं? सध्या लोकसभेचं वातावरण असं आहे की कमळ भरपूर आहेत, कमळवाले. कशासाठी कमळ म्हणते? कारण विकासच केला आहे ना, पाणी आणलं आहे, परत रस्त्याची कामं केली आहेत. आणि विशेष म्हणजे मोदी साहेबांचे ती 2,000 रुपयाची पेन्शन आहे. 2,000 रुपये पेन्शनसाठी रांगा लावून पैसे काढायला लागलेत लोक. त्यामुळे ती लोकांचा फायदाच आहे ना त्या. त्यासाठी मोदी साहेबांचे हात बळकट करणारच ना. याआधी मोहिते पाटील सुद्धा ह्या भागातनं खासदार होते, परत शरद पवार सुद्धा होते, त्यावेळेस काय कामं वगैरे झाले? मोहिते पाटील तालुक्यासाठी, सांगोला तालुक्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही आतापर्यंत. फक्त गणपतराव देशमुखांना आमदार करण्यासाठी मोहिते पाटलांचं भरपूर सहकार्य होतं. पण शक्यतो त्यांनी सांगोला तालुक्याला फक्त आमदारकीच दिली, बाकी काय पाणी वगैरे द्यायचं त्यांच्या तालुक्यात घेऊन गेले, माळशिरस तालुक्यात. शरद पवारांनी काय केले तेव्हा? तिकडे सगळं बारामतीलाच घेऊन गेले. यावेळेस काय करणार, कुणाला मतदान करणार? कमळ, निंबाळकर साहेब. नमस्कार. नमस्कार. काय नाव? समाधान वागणारे. बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? वातावरण तर भाजप. होय, कशामुळे भाजप? इथं शहाजीबापूमुळे झाले. जेव्हा शहाजीबापू पाटील आमदार झाले ती तेव्हापासून विकास जास्त झालेला आहे. बापू म्हणाल तीच पूर्वदेशी येते. कारण बापू पाणी कसलं नव्हतं त्यावेळेस बापूने पाणी आणलं. सत्ता नव्हती बापूंची 50-60 वर्ष पहिली. बापू जसं आमदार झालं तेव्हापासून विकास चांगला झाला. आणि वर सरकार असल्यामुळं कामं फास्ट होती. बापून कुठलं काम सोडलं नाही बाबा पेंडिंगला. आता आहे ती पेंडिंगला इकडे काम पाण्याची ती चालू आहे, ती काम प्रोसेसमध्ये. आणि सध्या तर ह्याचा खताचे दर वाढलेत किंवा शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही असं म्हणतो. आता करणार की प्रयत्न, मोदी साहेब करतील की प्रयत्न. खत वाढले तसं दर पण वाढले. माला आता इथं आमच्या गावात कसलं ऊस बघाय नव्हता, बाहेरच्या गावात ऊस. इथं ट्रॅक्टर पोडं अडवून कांडकं काढाय खायला म्हणलं, ते आता इथं पिकायला लागला ऊस. मग हे परिवर्तन झालं ना बापूंच्या काळात. त्यामुळे बापू आणि आमच्या गाव शेजारचा आमदार असल्यामुळे लक्ष असते जरा. काय नाव? तानाजी संभाजी सावंत. बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? आमच्या भागातलं दुसऱ्याचं काय सांगता येत नाही, पण आपलं स्वतःचं वैयक्तिक असणं आणि दुसऱ्याचं बघणं आणि स्वतःचं बघणं ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आपल्याला फक्त निंबाळकर पाहिजे. बरं, कशासाठी काय विकास कामं वगैरे झालेत? माझं कुठलेही काम हो अगर ना हो,
फक्त ज्यावेळी मी त्यांच्या भागात गेलतो त्यावेळी मला जर ह्या दूध डेअरीतून दूध नाही मिळालं ते काय देणार आहे तो इकडे त्यांच्या डेअरीतलं दूध मला मिळत होतं. मग त्यांच्या डेअरीतून दूध घ्यायचं ऊस तोडायला जायचं आणि जाता जाता रस्त्यानं दूध कोणाला मतदान करणार तुम्ही? आणि निंबाळकर. बर